नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज सोलापूर महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा प्रभागाचा जाहीर केला आहे आणि त्यामध्ये जी काही प्रभागाची रचना आपण उत्सुकता खूप होती की प्रभागाची नक्की रचना कशी असेल, त्याच्यामध्ये फेरफार होईल का. पण प्रशासनाला आणि राज्य शासनाला इतका वेळ नाही की त्या कमी वेळामध्ये आपण नव्या पद्धतीनं काहीतरी मांडणी करू. पण कमी वेळासाठी पुन्हा एकदा 2017चीच प्रभाग रचना त्यांनी गृहीत धरली आहे. त्याच पद्धतीनं म्हणजे कॉपी पेस्ट केली आहे. लोकसंख्या देखील 2011ची 17ला गृहीत होती, तीच 2025-26ला गृहीत धरलेली आहे आणि ह्या प्रभाग रचनेमध्ये देखील ती त्याच पद्धतीनं आज जे आपण आता जो प्रभाग पाहणार आहोत तो प्रभाग क्रमांक 7. या प्रभाग क्रमांक 7मध्ये जो काही भाग येतो तो जुनी लक्ष्मी विष्णू चाळ म्हणजे इंद्रप्रस्थ दादर दमाने नगरकडे जाताना जो काही दादर लागतो तो डाव्या बाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये ह्या प्रभागाचा बहुतांश भाग येतो. या प्रभागाचं बऱ्यापैकी म्हणजे डिवायडेशन म्हणजे शहर मध्य आणि शहर उत्तर अशा मध्ये देखील झालेलं आहे. यापूर्वीचे जे काही नगरसेवक होते खास करून वानकर आणि शेजवाळ ह्याच प्रभागामधून येतात आणि दिलीप कोल्हे देखील ह्याच प्रभागामध्ये इच्छुक होते आणि मागच्या देखील निवडणुकीमध्ये त्यांनी उभारलं होतं. या प्रभागाचं वैशिष्ट्य असं की एक जो काय आहे तो मध्यमध्ये येतो, म्हणजे एक अधिकार जो पडतो तो मध्यच्या आमदाराला पडतो आणि 3 जो अधिकार आहे ते उत्तरच्या आमदारांना पडतात. म्हणजे थोडक्यात असं की पुन्हा एकदा 75% अधिकार हा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ. पण वैशिष्ट्य या मतदारसंघाचं की ह्या मतदारसंघामध्ये भाजपा आपली ताकद सिद्ध करू शकला नाही. पुन्हा एकदा या नव्या जोमाने, नव्या पद्धतीनं, नव्या मागणीनं, नव्या उमेदीनं आणि नव्या चेहऱ्यांनी भाजपाला ह्या प्रभागामध्ये उतरावं लागेल. कारण जे मातबर आहेत ते फार म्हणजे पट्टीचे राजकारणी आहेत आणि त्यांच्यासमोर टिकणार आहे की नाही हा काळ आणि वेळच ठरवेल. प्रभाग क्रमांक 7ची जी लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे ती 37,273 इतकी ठरवण्यात आलेली आहे आणि 7साठी ह्या प्रभागात 506 ही STची लोकसंख्या आहे. तर मागासवर्गीयांची जी लोकसंख्या आहे ती जवळपास एक 10,000च्या आसपास, म्हणजे तिथं आकडा स्पष्ट दिसत नाही आहे की 10,000च्या आसपास आहे. थोडक्यातच की प्रभाग रचना जी आहे प्रभाग क्रमांक 7ची जी जशी आहे तशीच ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता जो बदल करायचा आहे तो पक्षाच्या नेतृत्वाला आणि पक्षाच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.